नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय जिपकाटे विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं मनपूर्वक स्वागत करतोय। मी आपल्या कंटेंटमध्ये जे काही रिमोट सेन्सिंग आहे, एरियल फोटोग्राफी आहे, नंतर GIS टेक्नॉलॉजी आणि GPS टेक्नॉलॉजी हा पूर्ण कोर्स आपला कंप्लीट झालेला आहे आणि आपण आता बघणार आहे प्रिवियस इयर क्वेश्चन्स। जे काही आपले प्रिवियस इयर क्वेश्चन्स आहेत आता आपण ते इथे डिस्कस करणार आहे आणि ते डिस्कस करताना मी तुम्हाला सांगेल नेमकं कॉन्सेप्ट, नेमकं आयोगाने क्वेश्चन्स कसे विचारलेले आहेत आणि आपला जो काही कोर्स आहे तो कसा एकदम बिलकुल परफेक्ट त्याच्यामध्ये आपण मॅच केलेला आहे। आता बघा, पहिला जो क्वेश्चन आहे आपला, पृथ्वी व सूर्य यांच्यामधील अंतरावरील सूर्याचे पृथ्वीचे प्रचलन किंवा द टोटल सोलार इन रेडियन्स ॲट द मीन अर्थ सन डिस्टन्स इज फाउंड टू बी अप्रॉक्सिमेटली। आता बघा, हे या टाईपचे जे क्वेश्चन्स असतात हे बाउन्स क्वेश्चन्स आहेत। म्हणजे तुम्ही कुठेही सिलेबस कव्हर करा, लाईक असे क्वेश्चन्स कव्हर होणं फार म्हणजे हे असतं की असे क्वेश्चन्स कव्हर होत नाही आणि एक जनरल क्वेश्चन्स हा विचारला होता आयोगाने। तर इथे बघा काय म्हटलेलं आहे, अशा टाईपचे क्वेश्चन्स काय असतात हे एक आपल्याला पाठ करावं लागतील, लाईक म्हणजे हे क्वेश्चन्स तुम्हाला सिलेबसमध्ये कुठे दिसणार नाही। तर एखादा क्वेश्चन्स आयोग त्याच्यामध्ये टाकू शकेल। तर याचा आन्सर आहे 1370 वॅट पर मीटर स्क्वेअर। अलग लक्षात, अशा टाईपचे क्वेश्चन्स थोडे तुम्हाला लक्षातच ठेवावं लागतील। नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया। बघा इथे काय म्हटलेलं आहे, what is the satellite based navigation? It provided accurate information regarding the place, velocity, time of an object on the globe is called as। बघा एकदम सोपा क्वेश्चन इथे विचारण्यात आला होता की कुठलं सॅटेलाइट बेस अशी नॅव्हिगेशन सिस्टम। आता नॅव्हिगेशन सिस्टम म्हटल्याबरोबर हा क्वेश्चन तुमचा संपला असेल। इथे बघा, नॅव्हिगेशन सिस्टम म्हटल्याबरोबर GPS तर नॅव्हिगेशन सिस्टम होऊ नाही शकत, GIS पण काय आहे ना, GS आहे हे तर नाहीच। आता तुम्हाला दिसतंय GPS सिस्टम एकच होती, कुठली? GPS जी आहे आपली ही काय नॅव्हिगेशन सिस्टम आहे। तर याच्या पुढे काय सांगितलं त्यांनी की ॲक्युरेट इन्फॉर्मेशन्स रिगार्डिंग द प्लेस, व्हेलॉसिटी अँड टाइम। जेव्हा मी कोर्स कंप्लीट केला होता तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की जे काही GPS असतं ते आपल्याला टाइम, व्हेलॉसिटी अँड डिस्टन्स याचं एक रिलेशन्स देतं। त्या रिलेशनवरून ते काय करतं, एक ॲक्युरेट पोझिशन फाइंड आउट करतं युजर्सची। तर याचं आन्सर काय होतं, तर GPS। ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण। बघा हा क्वेश्चन विचारलेला आहे, 1 सेकंड। इथे काय म्हटलं होतं, व्हिजिबल लाईट हॅज वेव्स। बघा, व्हिजिबल लाईट हॅज अ वेव्ह। जेव्हा मी तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम शिकवला होता तेव्हा मी सांगितलं की अख्खा टॉपिक जरी तुम्ही स्किप केला तरी चालेल, बट इलेक्ट्रोमॅग्नेटिक संबंधीचे जे काही क्वेश्चन्स असतील ते तुम्ही नीट वाचा। मी तुम्हाला एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम काढून दाखवला होता, त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरंट याच्या वेव्ह हे दाखवल्या होत्या, रेंज दाखवल्या होत्या की व्हिजिबल स्पेक्ट्रमची रेंज किती आहे नेमकी। तर मी काय सांगितलं होतं तिथे, व्हिजिबल स्पेक्ट्रमची रेंज किती आहे, तर 0.4 मायक्रोमीटर टू 0.7 मायक्रोमीटर। आला का लक्षात? ही रेंज मी तुम्हाला तिथे सांगितली होती व्हिजिबल स्पेक्ट्रमची। पण आयोगाने क्वेश्चन्स कसा विचारला की जे काही व्हिजिबल लाईट आहेत हे कशा टाईपचे लाईट्स आहेत। बघा ऑप्शनमध्ये दिले होते त्यांनी, शॉर्टर वेवलेंथ अँड हाय फ्रिक्वेन्सी, लॉंगर वेवलेंथ अँड लो फ्रिक्वेन्सी, शॉर्टर वेवलेंथ अँड लो फ्रिक्वेन्सी आणि नंतर म्हटलं होतं लॉंगर वेवलेंथ अँड हाय फ्रिक्वेन्सी। आता बघा, जेव्हा एखादा क्वेश्चन असा येतो, सपोज आपल्याला माहीत नाही बट सरांनी काहीतरी आपल्याला शिकवलेलं आहे, एक बेसिक आपल्याला माहीत असतं, तर सरांनी काय शिकवलं होतं की जे काही वेवलेंथ असते ही इन्व्हर्सली प्रपोर्शनल असते फ्रिक्वेन्सीला। ठीक आहे, एक रिलेशन अक्षय सरांनी मला शिकवताना सांगितलं होतं। सो यातले दोन ऑप्शन तर तसेच निग्लेक्ट होतात। बघा, लॉंगर वेवलेंथ विथ हाय फ्रिक्वेन्सी हे तर शक्यच नाही आहे ना, कारण की इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे। हायर जर त्याने लॉंगर वेवलेंथ म्हटलं असतं तर डेफिनेटली इथं लोअर फ्रिक्वेन्सी यायला पाहिजे होतं। नंतर शॉर्टर वेवलेंथ अँड लो फ्रिक्वेन्सी हा पण ऑप्शन तिथे कटला, म्हणजे दोन ऑप्शन तसेच निग्लेक्ट झाले। आलो तुम्ही 50-50% आता बघा, जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हिजिबल स्पेक्ट्रममधली जे काही रेज असतात ह्या शॉर्टर वेवलेंथ विथ हाय फ्रिक्वेन्सी असतात। आलं लक्षात? मी तुम्हाला शिकवताना कोर्समध्ये सांगितलं होतं, तुम्ही बघितलं नसेल तर कोर्स तुम्ही बघू शकता विदर्भ IASच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तो अवेलेबल आहे आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे एक टेलिग्राम चॅनलची आणि आपल्या ॲपची। तर तिथे तुम्ही जाऊन हा कोर्स परचेस करू शकता। तर तिथे मी एक डिटेल याचा एक ॲनालिसिस घेतलेला आहे। बघा आता इथे क्वेश्चन्स तुम्हाला व्हिजिबल लाईटबद्दल विचारलेला आहे। सेम क्वेश्चन्स तुम्हाला कुठे विचारेल, मायक्रोवेव्ह कसा असतो, कशा टाईपची असते मायक्रोवेव्ह लेंथ, म्हणजे मायक्रोवेव्ह ज्या काही मायक्रोवेव्ज आहेत त्या कशा टाईपच्या वेव्ज असतात, त्यांची हायर फ्रिक्वेन्सी असते की लो वेवलेंथ असते, ह्या सगळं डिटेल डिस्क्रिप्शन तिथे घेतलेलं आहे। ठीक आहे, आता आपण पुढे बघूया पुढचा नेक्स्ट क्वेश्चन।
इथे फक्त एवढं लक्षात ठेवा की व्हिजिबल स्पेक्ट्रमची रेंज किती असते आणि ते एक शॉर्टर वेवलेंथ विथ हायर फ्रिक्वेन्सीच्या रेज असतात. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा, मी तुम्हाला जीआयएस जेव्हा घेतला होता तेव्हा बऱ्याचशा सॉफ्टवेअरबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं की जीआयएस मध्ये बरेचसे सॉफ्टवेअर्स असतात. तर तिथे तुम्हाला सांगितलं होतं की बघा काय विचारलं होतं, ब्लँक प्लेस रिकामी, काय म्हटलंय, बेस्ट लार्जली यूज कमर्शियल इमेज प्रोसेसिंग पॅकेज इन जीआयएस. बघा कुठलं असं एक सॉफ्टवेअर आहे जे इमेज प्रोसेसिंगसाठी यूज केलं जातं जीआयएस मध्ये. जीआयएस म्हणजे काय असतं, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम. मी तुम्हाला सांगितलं होतं, शिकवताना सांगितलं होतं. आता बघा एक्सेल तर इथे यूज होणार नाही, हे तर ऑप्शन तसंच निग्लेक्ट होईल. नंतर बघा मॅटलॅब सुद्धा इथे यूज होणार नाही. नंतर फोटोस्मार्ट हे सुद्धा नाही. ज्यांनी माझा कोर्स कंप्लीट केला असेल त्यांना लगेच आलं असतं हे की इरडास जे आहे हे बेस्ट फेमस सॉफ्टवेअर आहे कशामध्ये, इमेज प्रोसेसिंगसाठी इन जीआयएस टेक्नॉलॉजीमध्ये किंवा इन रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा आपण इरडास हे सॉफ्टवेअर यूज करतो. ठीक आहे. आणखी इरडास सोबत कुठले कुठले सॉफ्टवेअर मी तुम्हाला सांगितले होते, ArcGIS होता एक, ArcGIS म्हणून, QGIS म्हणून पण सांगितला होता, SagaGIS म्हणून पण सांगितला होता. आणि याच्यामध्ये क्वेश्चन सुद्धा सांगितला होता की आयोग आता काय करेल तुम्हाला, आता हे आयोग तुम्हाला विचारणार नाही, हा राज्यसेवेमध्ये क्वेश्चन्स आयोगाने विचारला होता. मग आयोग आता काय विचारेल की फ्रीली अवेलेबल ओपन सोर्स सॉफ्टवेअर कुठले आहेत. म्हणजे तुम्ही डिपार्टमेंटमध्ये गेलात तर ओपन सोर्स सॉफ्टवेअर कुठले आहेत त्याची नावं सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचे असतात. तर ओपन सोर्स सॉफ्टवेअर कुठले आहेत, तर SagaGIS सारखे जे सॉफ्टवेअर आहेत ते ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहेत. तुम्ही त्याला विदाऊट म्हणजे परमिशन न घेता तुम्ही त्याला वापरू शकता. हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. बघा काय म्हटलेलं आहे, बाउंड्रीज बिटवीन द लँड अँड वॉटर डिस्टिंग्विश परफेक्टली इन. आता हा क्वेश्चन मी तुम्हाला शिकवताना सांगितला होता की बघा एक वॉटर बॉडी आहे आणि एक लँड सरफेस आहे, या दोन पार्सलला डिस्टिंग्विश करायचं आहे. म्हणजे रिमोट सेन्सिंग जेव्हा काय करतं, एनर्जी कलेक्ट करतं. तुम्हाला सांगितलं जे काही सूर्यापासून एनर्जी येते ते रिफ्लेक्ट झालेली एनर्जी ते सेन्सर्स काय करतात, रेकॉर्ड करतात. पण सेन्सरला कसं समजणार की ही वॉटर बॉडी आहे, ही लँड आहे. मग मी तुम्हाला तिथं शिकवताना सांगितलं होतं की जमीन लवकर गरम होते, पाणी हळूहळू गरम होतं. आलं का लक्षात. म्हणजे यामधून निघणारी हीट काहीतरी वेगळी असेल, यामधून निघणारी काहीतरी हीट वेगळी असेल. म्हणजे ऑन द बेसिस ऑफ हीट डिफरन्स ओनली आपण काय केलं, या दोन गोष्टींना डिफरन्शिएट करू शकतो. मग मी तुम्हाला सांगितलं होतं शिकवताना की हीट डिफरन्स डिटेक्ट करणारा जो काही सेन्सर असतो तो असतो इन्फ्रारेड सेन्सर. इन्फ्रारेड सेन्सर हा हीट डिटेक्शनसाठी यूज केला जातो. म्हणजे तुम्हाला इथे जर कोर्स कंप्लीट केला असता तर लगेच हे आठवलं असतं की नाही, सरांनी सांगितलं होतं की दोन बॉडींना जर डिटेक्ट करायचं असेल लाईक हीट डिफरन्सच्या बेसवर तर तुम्ही तिथे इन्फ्रारेड सेन्सर तुम्हाला तिथे यूज करावा लागेल. इतका सोपा हा क्वेश्चन होता, पण थोडा आयोगाने काय केला, एक थोडा त्याला ट्रिकी बनवलं होतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. कॉन्सेप्ट जर तुमच्याकडे असता तर तुम्ही हा इझिली सॉल्व्ह करू शकले असता. आता बघा 2018चा हा पेपर आहे, सॉरी 18चा नाही आहे, 13चा आहे. आता बघा काय म्हटलेलं आहे, रिमोट सेन्सिंग सिस्टम विच मेजर्स नॅचरली अवेलेबल. बस डेफिनेटली नॅचरली जर म्हटलं संपला विषय. पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग मी तुम्हाला सांगितलं होतं की ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग काय असतं आणि पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग काय असतं. आलं का लक्षात. ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग काय असतं आणि पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग काय असतं हे कोर्समध्ये तुम्हाला सांगितलं होतं. ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंगमध्ये काय असतं सर, ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंगमध्ये काय असतं, सनची एनर्जी सुद्धा यूज केल्या जाते आणि एक ओन सोर्स ऑफ एनर्जी सुद्धा यांच्याकडे असतो, स्वतःचा सोर्स सुद्धा असतो ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंगकडे. ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग डे नाईट दोन्ही वेळेस काम करू शकतात. बट पॅसिव्ह रिमोट सेन्सिंगकडे स्वतःचा असा एक एनर्जी सोर्स नसतो, त्याला सूर्याच्या एनर्जीवर डिपेंड राहावं लागते. जेव्हा सूर्य एनर्जी रिफ्लेक्ट करेल आणि सूर्य एनर्जी पृथ्वीवर टाकेल आणि रिफ्लेक्ट झालेली एनर्जी ही रिमोट सेन्सिंग सेन्सर काय करतील, रेकॉर्ड करतील, तेव्हाच ते वर्क करेल. म्हणजे कुठल्याकडे नॅचरली अवेलेबल सोर्सवर डिपेंड राहते तर ते आहे तुमचं पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग. ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग हे सनवर पण डिपेंड राहते आणि ओन सोर्स ऑफ एनर्जी सुद्धा त्याच्याकडे असते. आणि त्याचे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितले होते. ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंगचा एक्झाम्पल रिडार आणि रडार हे दोन एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितले होते. आणि पॅसिव्ह रिमोटचे सेन्सिंगचे सुद्धा तुम्हाला तिथे एक्झाम्पल सांगितलेले होते जेव्हा मी रेकॉर्डेड लेक्चर घेतले होते तेव्हा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. बघा काय म्हटलेलं आहे, फोटोग्राफ्स टेकन. बघा एरियल फोटोग्राफीवरून हा क्वेश्चन आला होता. फोटोग्राफ्स टेकन विथ सिंगल लेन्स फ्रेम कॅमेरा. बघा
मी तुम्हाला लेक्चर घेताना सांगितलं होतं की डिफरंट टाइप्स ऑफ कॅमेराज असतात, जसं सिंगल लेन्स आहे, ठीक आहे, मल्टी लेन्स आहे, डिजिटल आहे. हे डिफरंट टाईपचे मी तुम्हाला कॅमेराज सांगितले होते. जेव्हा कोर्स मी फॉर्म केला तेव्हा मी हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तर तिथे त्यांनी काय म्हटलं होतं, सिंगल लेन्स फ्रेम कॅमेरा आहे इज मोस्ट कॉमनली यूज इन द एरियल फोटोग्राफी फॉर द रिमोट सेन्सिंग अँड मॅपिंग पर्पजेस. मी तुम्हाला शिकवताना सांगितलं होतं की जेव्हा तुम्हाला एक्झॅक्ट व्हर्टिकल फोटोग्राफ काढायचा असतो तेव्हा तुम्ही सिंगल लेन्स कॅमेरा तिथे यूज करता. तर तोच क्वेश्चन आयोगाने फ्रेम केला होता की बघा व्हर्टिकल फोटोग्राफ जर तुम्हाला काढायचा असेल एक्झॅक्ट, तर तुम्हाला तिथे काय करावं लागेल, सिंगल लेन्स कॅमेरा यूज करावा लागेल. ठीक आहे. तसंच मी तुम्हाला डिजिटल कॅमेराबद्दल सांगितलं होतं, त्याच्यामध्ये DN व्हॅल्यूज असतात, त्याचा यूज कसा केला जातो. चला ठीक आहे, नेक्स्ट बघूया क्वेश्चन आपण. बघा हा क्वेश्चन खूप फेमस आहे. सम अर्थ सरफेस मटेरियल प्रायमरी रॉक मिनरल फ्लोरन्सेस अँड इमिट द व्हिजिबल लाईट व्हेन इल्युमिनेटेड बाय. काय म्हटलं होतं, मी शिकवताना सांगितलं होतं की जेव्हा रॉक मिनरल हे जे पदार्थ असतात पृथ्वीवर, यांच्यावर जेव्हा अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन एंटर होतं तेव्हा ते व्हिजिबल स्पेक्ट्रममधली रेज काय करतात, रिफ्लेक्ट करतात. म्हणजे हे काय एक कॉन्ट्रावर्सी तिथे झाली होती. मी तुम्हाला शिकवताना सांगितलं होतं की जेव्हा सूर्याकडून येणारे अल्ट्राव्हायोलेट रेज जर रॉक्स मिनरलवर पडले तर ते व्हिजिबल स्पेक्ट्रममधली रेज काय करतात, रिफ्लेक्ट करतात रिमोट सेन्सिंगकडे. तर बघा तोच सेम क्वेश्चन इथे विचारलेला होता की कुठल्या अशा रेज आहेत ज्या पडल्यानंतर रॉक्स आणि मिनरल काय करतात, व्हिजिबल लाईट इल्युमिनेटेड करतात, म्हणजे रिफ्लेक्ट करतात. आलं का लक्षात. सरळ सोपा क्वेश्चन होता. इथे जर तुमच्या वाचण्यात आला असता तर सॉल्व्ह झाला असता. बघा रिमोट सेन्सिंगमध्ये फार जास्त वेळ लागत नाही तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायला, पण तेच जर तुम्ही पॉलिटी म्हणा भूगोलचे क्वेश्चन्स तुम्हाला विचार करावा लागतो. तुमचा जर अभ्यास इथे चांगला असेल, मी काय केलं आहे की 6 घंट्यामध्ये अख्खा रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी, GIS आणि GPS जे काही महत्त्वाचे टॉपिक आहे ते मी तुम्हाला इथे कंप्लीट करून दिलेले आहेत माझ्या कोर्समध्ये. ठीक आहे. आता इथे तुम्ही बघू शकता नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा इथे एक क्वेश्चन यांनी विचारलेला होता. 2 स्टेटमेंट दिले होते आणि त्यावरून आपल्याला आन्सर द्यायचं होतं. त्यांनी काय म्हटलं होतं इथे, सोलार एनर्जी रेडिएटेड फ्रॉम द सरफेस ऑफ द सन इज ट्रान्समिटेड इन द फॉर्म ऑफ शॉर्ट वेव रेडिएशन, बट द एनर्जी रेडिएटेड फ्रॉम द अर्थ सरफेस इज ट्रान्समिटेड इन द फॉर्म ऑफ लॉंग वेव रेडिएशन. चला ठीक आहे, मला काहीच माहित नाही सर याच्याबद्दल, हे काय विचारलं नेमकं आयोगानं. मग काय ना, एक लॉजिक आपण लावू शकतो की सूर्याकडून जे काही एनर्जी पृथ्वीकडे येते ती अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन असते. ठीक आहे. एक तुम्हाला माहित आहे की जसं ओझोनला भगदाड पडलं तर ओझोनमधून काय आहे ना, पृथ्वीकडे अल्ट्राव्हायोलेट रेज येतात, म्हणजे सूर्यापासून जे काही रेज येत आहेत ते अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत. आणि अल्ट्राव्हायोलेट जे काही रेज आहेत, अल्ट्राव्हायोलेट वेव्ज, या पर्टिक्युलर रेंजमधले जे काही वेव्ज आहे ते कुठल्या प्रकारामध्ये मोडते, हे मी इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम शिकवताना तुम्हाला सांगितलं होतं की तो शॉर्टर वेव्ह विथ हायर फ्रिक्वेन्सीमध्ये मूव्ह होतो. आला का लक्षात. शॉर्टर वेव्ह विथ हायर फ्रिक्वेन्सीमध्ये मूव्ह होतो. तर तोच क्लिक इथे तुम्हाला झाला असता की सूर्यापासून जे काही येणारी वेव्ह आहे ती शॉर्टर वेव्ह असेल. म्हणजे हे जे सेंटेन्स आहे हे करेक्ट आहे, हे सेंटेन्स करेक्ट आहे. बट आता बघूया की जे काही खाली दिलं आहे रिझन ते त्याचं पर्टिक्युलर रिझन आहे की नाही आहे. इफ द टेम्परेचर ऑफ द सबस्टन्स इज व्हेरी हाय देन द एनर्जी रेडिएटेड बाय द सबस्टन्स इज व्हेरी हाय विच इज ट्रान्समिटेड इन द फॉर्म ऑफ शॉर्ट वेव्ह रेडिएशन. तर याला आपण याचं करेक्ट एक्सप्लेनेशन नाही म्हणू शकत. आलं का लक्षात. या खालच्या पॅरामीटरला आपण त्याचं करेक्ट एक्सप्लेनेशन नाही म्हणू शकत. म्हणजे मग काय झालं, एक्स इज करेक्ट, वाय इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ एक्स. ठीक आहे. त्याच्या मागचं खरं रिझन ते नाही आहे. ठीक आहे. आता बघा असे त्यांनी लॉजिकल क्वेश्चन्स विचारलेले आहे की डायरेक्टली क्वेश्चन्स आयोगाने फ्रेम नाही केलेला आहे की बाबा काय करतात बरेचसे लोक, रिमोट सेन्सिंग आहे म्हणजे 1-2 घंट्यामध्ये काहीतरी शिकवायचं मुलांना सोडून द्यायचं. बघा फायनली हाच सब्जेक्ट तुम्हाला जिंकू शकते प्रिलिम्स काढण्यापासून. म्हणजे लाईक हे जे 4-5 मार्क्स आहेत, हे म्हणजे 10 मार्क्स तुम्हाला काय करतील, बूस्ट करतील फायनल एक्झाममध्ये. ठीक आहे. पुढे चलूया आपण. इथे बघा काय म्हटलेलं आहे, फॉर आयडेंटिफाईंग द फिजिओग्राफिक रिजन ऑफ द महाराष्ट्र मेनली 3 फॅक्टर्स लाईक हाईट, रिलीफ अँड स्लोप. मी शिकवताना तुम्हाला सांगितलं होतं की काय आहे नेमकं, एरियल फोटोग्राफी जेव्हा मी घेतला होता तुमचा टॉपिक तेव्हा मी सांगितलं होतं याच्या मागचं रिझन काय आहे. तर इथे काय याचा आन्सर, डायरेक्शन ऑफ स्लोप. म्हणजे तुम्हाला एखाद्या टोपोग्राफीबद्दल जर इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची असेल तर या 3 पॅरामीटरची रिक्वायरमेंट इथं असेल. कुठल्या कुठल्या, एक आहे हाईट, दुसरा म्हटलेला आहे रिलीफ आणि तिसरा आहे तुमचा डायरेक्शन ऑफ स्लोप. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. आता इथे मी एरियल फोटोग्राफी जेव्हा घेतला तेव्हा डिटेलमध्ये तुम्हाला इथे शिकवलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण घेऊया. बघा हा आहे
2014चा पेपर राज्यसेवेचा. बघा इथे तुम्हाला दिसेल आता, अ मेजर कॅरेक्टरिस्टिक ऑफ इमेजिंग रिमोट सेन्सिंग इंस्ट्रूमेंट ऑपरेटेड इन व्हिजिबल अँड इन्फ्रारेड बँड आर डिस्क्राइब इन टर्म्स ऑफ स्पेशल स्पेक्टर अँड रेडिओमेट्रिक रिझोल्युशन इन दिस. आता काय म्हटलेलं आहे, जेव्हा मी रिमोट सेन्सिंग तुम्हाला शिकवला असेल, जेव्हा शिकवला होता तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की काय असतं, 3 टाईपचे कॅरेक्टरिस्टिक असतात रिमोट सेन्सिंग सेन्सरच्या. स्पेशल रिझोल्युशन एक सांगितलं होतं, स्पेक्ट्रल रिझोल्युशन, स्पेक्ट्रल रिझोल्युशन काय आहे, आणि एक रेडिओमेट्रिक रिझोल्युशन तुम्हाला सांगितलं होतं. तुम्हाला जर लेक्चर पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की 3 रिझोल्युशन मी तुम्हाला सांगितले होते. तुम्हाला मी सांगितलं होतं की स्पेशल रिझोल्युशन म्हणजे एरिया डिफरन्स, 2 ऑब्जेक्टला डिफरन्शिएट करण्याची कॅपॅसिटी काय रिमोट सेन्सिंग सेन्सरची, म्हणजे 2 ऑब्जेक्टला डिफरन्शिएट करण्याची जे काही कॅपॅसिटी असते त्याला स्पेशल रिझोल्युशन म्हणतात. रेडिओमेट्रिक रिझोल्युशन तुम्हाला सांगितलं होतं. स्पेक्ट्रल रिझोल्युशन सांगितलं होतं की डिफरंट इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे काही बँड असतात त्यामधल्या बारक्या बँडमधला डिस्टिंग्विश करण्याचा जो काही कॅपॅसिटी असते एका रिमोट सेन्सिंग सेन्सरची, त्याला आपण स्पेक्ट्रल बँड म्हटलेलं होतं. सॉरी काय म्हटलं होतं, स्पेक्ट्रल रिझोल्युशन म्हटलेलं होतं. त्याच्याबद्दलच एक क्वेश्चन इथे विचारलेला होता. बघा, स्पेशल रिझोल्युशन रेफर एरिया, बस इथेच तुमचा पॉईंट संपला होता. मी तुम्हाला शिकवताना सांगितलं होतं मुलांना की बघा एकच सेंटेन्स इम्पॉर्टंट आहे की स्पेशल रिझोल्युशन हे काय असतं, सेन्सरचा एक गुणधर्म आहे की 2 पृथ्वीवरच्या ऑब्जेक्टला डिफरन्शिएट करण्याचा. तर इथे एरिया आला होता, तर इथे हा क्वेश्चन तुमचा सरळ तिथे की लेक्चर की स्पेशल म्हणजे 2 पॉईंटला डिफरन्शिएट करण्याचं एरियाला, तर बरोबर आहे. आता बघा 1 पिक्सेल ऑन द डिजिटल सॅटेलाइट इमेजनरी रिप्रेझेंट द इन्स्टंटेनियस फील्ड व्ह्यू. मी तुम्हाला सांगितलं जी काही सॅटेलाइट इमेज असते सर ती एक डिजिटल फॉर्मॅटमध्ये असते, अशा एक मॅट्रिक्स फॉर्मॅटमध्ये असते. आणि हे जे मॅट्रिक्स आहेत, हे जे एक तुम्हाला दिसत आहे याच्यामध्ये काहीतरी एक DN व्हॅल्यूज असते, आलं का लक्षात, आणि याला म्हणतात पिक्सेल. हा जो असतो याला पिक्सेल म्हणतात. तर तुमच्या लक्षात आलं असतं की नाही बरोबर आहे सर, 1 पिक्सेल म्हणजे याच्यामध्ये डिजिटल सॅटेलाइट इमेज म्हटलं, 2-3 सेंटेन्स कनेक्ट केले असतातच बरोबर आहे सर, हे सेंटेन्स सुद्धा बरोबर आहे. आता म्हटलेलं आहे की द टर्म स्पेक्ट्रल रिझोल्युशन इज रेफर टू द विड्थ ऑफ द स्पेक्ट्रल बँड. मी तुम्हाला शिकवताना सांगितलं होतं, जर तुम्हाला काही समजलं जरी नसेल पण स्पेक्ट्रल रिझोल्युशन जेव्हा म्हणते तेव्हा स्पेक्ट्रल बँड जर शब्द आला म्हणजे स्पेक्ट्रलशी रिलेटेड आहे. तुम्ही माझे व्हिडिओ लेक्चर बघा कोर्सवर, तुमच्या लक्षात येईल की सरांनी एकदम छान घेतलेला आहे. तर तिथून तुम्ही जर वाचला असता तर हा सुद्धा क्वेश्चन बरोबर होता, तुमचा पॉईंट बरोबर होता. आता बघा काय म्हटलेलं आहे की नॅरो बँड विड्थ इन द सर्टन रिजन ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम डज नॉट अलाउड अस टू डिफरन्शिएट द व्हेरियस फीचर. हा तर तसाच रॉंग झाला होता, कारण काय म्हटलेलं आहे की जेवढं तुमचं रिझोल्युशन एकदम फाईन राहील, म्हणजे जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे त्याच्यामधल्या एकदम डिफरंट कलरला सुद्धा तुमचा सेन्सर जर डिफरन्शिएट करत असेल तर काय आहे ना, तिथे काय म्हटलं आहे त्याने, डज नॉट अलाउ. तर असं नाही आहे, म्हणजे डज नॉट अलाउ टू डिफरन्शिएट बिटवीन द व्हेरियस फीचर. जर त्याचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममधलं जर त्याचं नॅरो विड्थ असेल तर तो काय करेल, एकदम बारकाईत ऑब्जेक्टला डिफरन्शिएट करेल. तिथं नॉट शब्द पाहिजे नव्हता, नॉट जर इथं नसतं तर हा सुद्धा सेंटेन्स बरोबर झाला असता. म्हणजे नॅरो बँड जर असेल तुमची स्पेक्ट्रल रिझोल्युशनमध्ये तर तुम्ही बारकाई गोष्ट सुद्धा पृथ्वीवरची बघू शकता बाय युझिंग रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी, हे त्याला म्हणायचं होतं. तर मग काय झालं, ABC हे बरोबर आहेत आणि D तुमचा चुकलेला आहे. ठीक आहे, ठीक आहे. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. बघा छोटे पॉईंट्स असतात, आयोगाने एकदम सिंपल क्वेश्चन सुद्धा विचारलेले नाही आहेत, थोडं कॉन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन्स विचारलेले आहेत. जर तुम्ही ते 1-1 घंट्याचे लेक्चर्स बघितले तर तुमचं पूर्ण इथे कव्हर होऊ शकते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण आता. बघा काय म्हटलेलं आहे, डेटा कलेक्शन बाय द पोलर ऑर्बिटिंग अँड सन सिंक्रोनस सॅटेलाइट इज युजफुल फॉर द बायोलॉजिकल अँड एन्व्हायरमेंटल स्टडी. मी तुम्हाला सांगितलं सन सिंक्रोनस सॅटेलाइट काय असतात आणि आपले जिओ स्टेशनरी सॅटेलाइट काय असतात. सन सिंक्रोनस काय असतात, 700 ते 800 मीटर हाईटवर पोलार रिजनवर फिरत राहतात. पृथ्वीचा जो काही पोलार रिजन आहे, पोल टू पोल म्हणजे नॉर्थ टू साऊथ जे काही रिव्हॉल्व होतात त्याला आपण सन सिंक्रोनस म्हणतो. त्यांची हाईट 700 ते 800 किलोमीटर असते, 700 to 800 किलोमीटर. आणि जे काही जिओ स्टॅशनरी असतात ते पृथ्वीपासून 36,000 किलोमीटरवर असतात. किती, 36,000 किलोमीटरवर. आणि ते काय असतात, लाईक स्टॅटिक दिसतात आपल्याला. त्याचा जो काही रिव्होल्यूशन हे आहे, टाईम आहे, सेम पृथ्वीच्या रिव्होल्यूशन टाईम एवढा राहतो. सो म्हणून तो पृथ्वीवरून आपल्याला स्टॅटिक दिसतो. सन सिंक्रोनस जे असतात हे कंटिन्युअसली काय करतात, एका पर्टिक्युलर प्लेसला रिव्हिजिट करतात. मी तुम्हाला सांगितलं होतं माझं टीचिंग चालू असताना की जेव्हा परमाणू मूवी आपण पाहिला होता
तेव्हा तिथे काय करायचं, तिथं नासाचा जो काही सॅटेलाइट आहे तिथे त्या पर्टिक्युलर रिजनला रिव्हिजिट करायचा, बघायचा की इथे काय चालू आहे. मग ते सॅटेलाइट जर आपल्याकडे यायला लागला तर आपण काय करायचो, काम बंद करायचो. तर याच गोष्टीचा फायदा घेऊन आपण या गोष्टीला कशामध्ये यूज करू शकतो. आता तुम्ही पाहिलं असेल जे काही एन्व्हायरमेंटल हे असतात किंवा बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी असतात. सपोज तुम्ही BOD टेस्ट परफॉर्म केली असेल, सिव्हिलवाल्यांना माहीत आहे. सपोज तुम्ही BOD टेस्ट परफॉर्म केली तर तिला थोडं दिवसातून ऑब्झर्व करावं लागतं आपल्याला की याच्यामध्ये काय चेंजेस झाले, म्हणजे ते काय झाली, एक बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी झाली. तसंच मग सॅटेलाईटसुद्धा काय करतो की पर्टिक्युलर टाईमला एका पर्टिक्युलर टाईम नंतर रिव्हिजिट करतो. मग याच गोष्टीचा फायदा आपण कशामध्ये घेतला की जेव्हा एखादा सॅटेलाईट रिव्हिजिट करतो एखाद्या पर्टिक्युलर प्लेसला, तर तो बायोलॉजिकल किंवा एन्व्हायरमेंटल स्टडीमध्ये त्याला आपण यूज करू शकतो. हेच तिथे आयोगाला म्हणायचं होतं. ठीक आहे, म्हणजे ओनली वन इज करेक्ट, बाकी गोष्टीच्या पाहायचं सुद्धा काम नव्हतं. पहिलंच ऑप्शन तुम्हाला तिथे करेक्ट दिसत होतं. ठीक आहे. नंतर म्हटलेलं आहे की डिस्टन्स ऑफ द सच अ सॅटेलाइट फ्रॉम द अर्थ इज लेस. हे पण नाही, सच अ सॅटेलाइट ऑब्झर्व अ लोकेशन कंटिन्युअसली. ठीक आहे. तर हे इथे जे काही गोष्टी दिल्या होत्या यावरून तुम्ही डायरेक्टली तिथे आन्सर क्लिक केलं असतं. ठीक आहे. कंटिन्युअसली तो ऑब्झर्व करणार नाही, हे ऑप्शन तसंच रॉंग झालं होतं. कंटिन्युअसली कसं काय ऑब्झर्व करणार आहे, एका पर्टिक्युलर टाईम नंतर ऑब्झर्व करतो. म्हणजे काय ना, 8 आवर नंतर पर्टिक्युलर तो त्या परमाणू मूव्हीमध्ये येत होता आपल्या राजस्थानच्या त्या रनवर बघायला. ठीक आहे. कंटिन्युअसली नाही ऑब्झर्व करत, म्हणजे हा चुकला होता सरळ सरळ. आणि व्हेरी हाय अल्टिट्यूडवर नसतो तो, ॲज कम्पेअर टू जिओ स्टॅशनरी तो कमी अल्टिट्यूडवर असतो. ठीक आहे. म्हणजे याच्यामधला फक्त एक ऑप्शन करेक्ट होता. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आपण बघूया. बघा आता रिमोट सेन्सिंगमधून बरेचसे क्वेश्चन्स विचारले आहेत. तुम्हाला मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनिंग मी सांगितलं होतं की मल्टीस्पेक्ट्रल सेन्सर काय असतात, त्याच्या काय विशेषता असते. कोर्समध्ये शिकवताना मी तुम्हाला सांगितलं होतं. आता बघा काय विचारलं होतं, इन रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी द स्कॅनिंग सिस्टम यूज टू कलेक्ट द डेटा ओव्हर द व्हेरायटी ऑफ डिफरंट वेवलेंथ इज कॉल्ड ॲज मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनिंग. ठीक आहे. तर याचं जे काही सेंटर आहे ते कुठे हे विचारलं होतं. इथे जे काही मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनिंग आपण करतो याचं हेडक्वार्टर इन इंडिया, इट इज डेव्हलप बाय द स्पेस ॲप्लिकेशन सेंटर बाय द अहमदाबाद. म्हणजे ही कोणी डेव्हलप केलं, जे काही मल्टीस्पेक्ट्रल सेन्सर आहेत किंवा स्कॅनिंग सिस्टम आहे तर ही डेव्हलप कोणी केली इन इंडिया. तर मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनिंग इज डेव्हलप बाय दी स्पेस ॲप्लिकेशन सेंटर अहमदाबाद. बघा इथे तुम्हाला माहीत असायला पाहिजे इस्रोची स्थापना कधी झाली, कारण की इन जनरल क्वेश्चन सुद्धा तुम्हाला इथे विचारण्यात येतील की 1976मध्ये 79मध्ये इस्रोची स्थापना झाली. त्याचे सध्याचे कोण चेअर आहेत की सोमनाथ आहेत, हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. नंतर मग रिजनल रिमोट सेन्सिंग कुठे आहे, महाराष्ट्रामध्ये. रिजनल रिमोट सेन्सिंग कुठे आहे तर नागपूरमध्ये आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग कुठे आहे ते सुद्धा, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग कुठे आहे तर ते सुद्धा नागपूरमध्ये आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आला लक्षात. आयोग काय ना कुठे पण क्वेश्चन्स तुम्हाला विचारू शकते. MRSAC म्हणतात त्याला. MRSAC कुठे आहे, नागपूरला आहे. आणि रिजनल रिमोट सेन्सिंगचं सेंटर सुद्धा कुठे आहे, नागपूरला आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला काय आहे ना माहीत असायला पाहिजे, कारण की आयोग कसा ना इन जनरल कुठून सुद्धा क्वेश्चन्स विचारेल. तुम्हाला दिसेल इन जनरल क्वेश्चन सुद्धा आयोगाने विचारलेले आहेत पुढे. तर कुठे आहे मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनिंगचं हेडक्वार्टर, तर ते अहमदाबादमध्ये आहे. त्यांनी डेव्हलप केलेलं आहे ते. आता बघा पुढे काय म्हटलेलं आहे, द टेक्निक of locating the position of any place on the earth surface with the help of satellite is called as GPS, global positioning system, GPS. तर त्यांनी काय म्हटलंय की GPS आता काय काम करतं. मी जेव्हा GPSचं लेक्चर घेतलं तेव्हा तुम्हाला सांगितलं की GPS काय करतं. बघा काय म्हटलंय पहिल्या ऑप्शनमध्ये, द पोझिशन ऑफ द प्लेस इज फिक्स विथ रेफरन्स टू दी लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड आणि अल्टिट्यूड. बघा शिकवताना मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा आपण 3D एखाद्या ऑब्जेक्टचा व्ह्यू काढतो तेव्हा आपल्याला 3D व्ह्यू नाही, आपल्याला जेव्हा लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड आणि अल्टिट्यूडबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे एखाद्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टची, तर आपल्याला 4 सॅटेलाइटची रिक्वायरमेंट असते. मी तुम्हाला शिकवताना सांगितलं होतं की 4 सॅटेलाइटची रिक्वायरमेंट असते. जेव्हा फक्त तुम्हाला लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूडची रिक्वायरमेंट असते तेव्हा फक्त तुम्हाला 3 सॅटेलाइट रिक्वायर्ड असतात. मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा स्टेशनरी ऑब्जेक्ट असते तेव्हा तुम्हाला 3 सॅटेलाइटची रिक्वायरमेंट असते त्याची पोझिशन फाइंड आउट करण्यासाठी. जेव्हा एखादा मुव्हिंग ऑब्जेक्ट असतो तेव्हा तुम्हाला 4 सॅटेलाइटची रिक्वायरमेंट असते त्याची पोझिशन फाइंड आउट करण्यासाठी. बघा इतक्या डिटेलमध्ये आहे, आयोग काही पण विचारू शकते. आणि इन जनरल जर आयोगाने विचारलं की किती मिनिमम नंबर ऑफ सॅटेलाइट रिक्वायर्ड असतात एखाद्या व्यक्तीची पोझिशन फाइंड आउट करण्यासाठी, तर त्याचा आन्सर राहील तुमचं 4. ना तिथे त्याने स्टॅटिक म्हटलं, ना तिथे त्याने तुम्हाला डायनामिक म्हटलेलं आहे अशा पोझिशनमध्ये. तर हा ऑब्जेक्ट हे जे ऑप्शन होतं ते करेक्ट होतं. द डिस्टन्स मेजर आर पॉसिबल ओनली ॲट द डे टाईम इन द गुड वेदर कंडिशन. बघा जेव्हा मी डेफिनेशन घेतली होती GPSची तेव्हाच मी सांगितलं होतं की ही अशी टेक्नॉलॉजी आहे जी ऑल वेदर कंडिशनमध्ये वर्क करते. ज्याने हे डेफिनेशन फक्त पाहिली असते तर त्यांच्या लगेच लक्षात आलं असतं की हे सेंटेन्स मात्र चुकीचं आहे.
आलं का लक्षात? मग बघा ऑप्शनमधून बघा, बी वाला हा तर कटला, हा पण कटला, आता राहिले 2, त्याच्यामधला ए बरोबर आहे. चला ठीक आहे, नंतर चेक करूया आपण. इट इज पॉसिबल टू म्हणजे डिफरन्शिएट एक्झॅक्ट अर्थक्वेक प्रोन एरिया. बरोबर आहे. जीपीएस काय करू शकतं, अर्थक्वेक झोनला काय करू शकतं, डिफरन्शिएट करू शकतं, सांगू शकतं की इथे हायली अर्थक्वेक झोन आहे, इथे हायली अर्थक्वेक झोन नाही आहे, ह्या गोष्टी तिथे सांगू शकतो. तर हे पण सेंटेन्स काय आहे ना, बरोबर आहे. नंतर द पोझिशन ऑफ द शिप ऑन द सी कॅन बी लोकेटेड विथ द हेल्प ऑफ डिफरन्शिएट, दॅट इज डीजीपीएस. मी तुम्हाला सांगितलं की डीजीपीएस टेक्नॉलॉजी काय आहे, शिकवताना सांगितलं होतं की डीजीपीएस टेक्नॉलॉजी काय आहे, जी काही जीपीएसमध्ये यूज केलं जातं आहे. तर हे सुद्धा सेंटेन्स बरोबर होतं. बघा तुम्ही जर हे कंटेंट्स ऐकले असतील तर तुम्हाला हे क्वेश्चन सोपी जातील, नाहीतर असं वाटेल की हे काय नवीनच सर सांगतायत. ठीक आहे, तर आता आपण बघूया पुढे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. चा पेपर बघूया. आता बघा इथे काय विचारलं होतं, एकदम सोपा क्वेश्चन विचारला होता. द मीन्स बाय विच जीपीएस सिग्नल्स आर यूज टू डिटरमाइन द ग्राउंड पोझिशन इज कॉल्ड ॲज सॅटेलाइट रेंजिंग. शिकवताना मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा जीपीएस एखाद्या गोष्टीची पोझिशन फाइंड आउट करतो त्याला आपण सॅटेलाइट रेंजिंग म्हणतो. बघा जीपीएस हा सिलेबसमध्ये आयोगाने दिला नव्हता, तर तुम्ही बघू शकता किती क्वेश्चन्स आयोगाने याच्यावरून विचारलेले आहेत. मग बऱ्याचशा लोकांनी काय केलं, जीपीएसला स्किप केलं, त्यांच्याकडे वेळ नसतो. रिमोट सेन्सिंगला 2 घंट्यामध्ये कंप्लीट करायचं, 3 घंट्यामध्ये कंप्लीट करायचं. बघा अशानं होणार नाही. तुम्ही जर एकदा कोर्स बघितला तर तुमचे 4 ते 5 क्वेश्चन्स इझिली कव्हर होतील याच्यामधून. रिमोट सेन्सिंगमधून तुम्ही बघाल की नाही सर आलेत क्वेश्चन. जर सपोज 5 क्वेश्चन आले तर 4 क्वेश्चन ॲज इट इज आपल्या पीपीटी मधून येतील आणि एक क्वेश्चन जो आहे तो करंट रिलेटेड येईल. इथे जो काही नवीन असेल, तुम्ही करंटचं जर बुक वाचलं तर तो सुद्धा तुमचा कव्हर होईल. ठीक आहे, तर त्याला काय म्हणतात आपण, सॅटेलाइट रेंजिंग असं म्हणतो. जेव्हा एखादा सॅटेलाइट काय करतो, एखाद्या ऑब्जेक्टची काय करतो, पोझिशन फाइंड आउट करतो, त्याला सॅटेलाइट रेंजिंग असं म्हणतात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. बघा इथे काय विचारलं होतं, विच वन ऑफ द फॉलोइंग 2 सॅटेलाइट इज करेक्ट. बघा काय म्हटलंय, स्पॉट आणि क्विकबर्ड सॅटेलाइट सिस्टम इज अ एक्झाम्पल ऑफ पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग. हा पण क्वेश्चन ॲज इट इज आपल्या नोट्समधून आलाय. बघा की स्पॉट आणि क्विकबर्ड सॅटेलाइट सिस्टम ही पॅसिव्ह रिमोट सेन्सिंगचं एक्झाम्पल होतं. आणि ओशनसॅट लॉन्च ॲट 23 सप्टेंबर 2009. बघा ही ते चुकलेलं आहे, 2009ला नाही आहे, त्याचं लॉन्चिंग आहे 2005चं. एकदा चेक कराल तुम्ही तर इथे इयर जे आहे हे बघा, हा करंट बेस एक क्वेश्चन होता. हे आता तुमचं लॉजिक म्हणजे इथे बघा, हे जर तुम्हाला माहीत असतं एक तर ऑप्शन करेक्ट होतं तुम्हाला. ठीक आहे, एक पहिला करेक्ट आहे, पण हे तुम्हाला जर माहीत असतं करंट रिलेटेड, इथे काय होऊ शकतं, आता लेटेस्ट करंट वाला एखादा क्वेश्चन शिफ्ट होऊ शकतो. ठीक आहे, तर असे सुद्धा क्वेश्चन्स इथे येऊ शकतात. म्हणून अंतरिक्ष घडामोडी ज्या आहेत त्या तुम्ही चांगल्या प्रिपेअर करून ठेवा, कारण की यावर्षी कृषी आणि पर्यावरण घडामोडी तुम्ही चांगल्या करून ठेवा, कारण की त्यावर तुम्हाला क्वेश्चन जास्त फ्रेम होईल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण आता. बघा काय म्हटलंय, इन मायक्रोवेव्ह वेवलेंथ रडार सिस्टम वेवलेंथ ग्रेटर दॅन 3 मायक्रोमीटर मोर कॉमनली यूज फॉर द सेन्सिंग द कॅरेक्टरिस्टिक ऑफ क्लाउड कव्हर. आता बघा तुम्हाला सांगितलं होतं मी जेव्हा की आपण काय करतो, मोस्टली व्हिजिबल स्पेक्ट्रम मधल्या वेव्ज आपण यूज करतो रिमोट सेन्सिंगसाठी. पण आता जेव्हा जसे टेक्नॉलॉजी येत आहेत, जशी आपली रिक्वायरमेंट वाढत आहे, तसं आपण काय करतो की ग्लोबल वॉर्मिंगबद्दल आता अभ्यास करायला लागलोय. मग आपण काय करतो, इन्फ्रारेड सेन्सर यूज करायला लागलो. आता आपल्याला क्लाउड कव्हर किंवा सँड याच्याबद्दल सुद्धा अभ्यास करायचा असतो. तर मग आपण काय करू लागलो की मायक्रोवेव्ह रेंजमधली सुद्धा आपण आता वेवलेंथ यूज करायला लागलो रिमोट सेन्सिंगमध्ये. तर त्याची रेंज काय असतं मी तुम्हाला सांगितलं होतं शिकवताना, 3 मायक्रोमीटर, ग्रेटर दॅन 3 मायक्रोमीटर. तर पहिला सेंटेन्स काय करेक्ट आहे. इथे काय म्हटलंय, कार्टोसॅट सॅटेलाइट इज यूज टू प्री वॉर्निंग द ॲडव्हान्समेंट्स ऑफ द सायक्लॉनिक ईस्टर्न कोस्टल इन 2013. बघा हे 2013 मध्ये नाही तर 2005 मध्ये केलेला होता, 2005 मध्ये. म्हणजे बघा इयरवर सगळे सारे क्वेश्चन्स इथं फिरवलेले आहेत. जर तुम्हाला प्रिव्हियस इयर जे काही लॉन्चिंग झालेले आहेत त्याचा सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे आपल्या कोर्समध्ये, की प्रिव्हियस इयर जे काही लॉन्चिंग आपले झाले आहेत, की आर्यभट्टा कधी लॉन्च झाला, रोहिणी कधी लॉन्च झाला, कार्टोसॅट काय, ओशनसॅट काय आहेत, कशासाठी यूज केला, तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला तिथे घेणार आहे. तर पहिला सेंटेन्स बरोबर होता, सेकंड सेंटेन्स फक्त इयरमुळे फक्त चुकीचा झाला त्या. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण.
इथे बघा काय म्हटलेलं आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग टू स्टेटमेंट आर करेक्ट. आता बघा स्टेटमेंट वाचा तुम्ही, काय आहे स्टेटमेंट तुम्ही पाहू शकता की रिमोट सेन्सिंग सिस्टम विच मेजर द एनर्जी दॅट इज नॅचरली अवेलेबल इज कॉल्ड ॲज ॲक्टिव्ह रिमोट सेन्सर. काय वाटते तुम्हाला? ॲक्टिव्ह रिमोट सेन्सर काय असतं, याच्याकडे ओन सोर्स ऑफ एनर्जी असते. आलं का लक्षात? मग याला आपण असं म्हणू शकतो का की रिमोट सेन्सिंग जे काही सिस्टम आहे विच मेजर एनर्जी दॅट इज नॅचरली अवेलेबल इज कॉल्ड ॲज ॲक्टिव्ह रिमोट सेन्सिंग. आणि रिमोट सेन्सिंग इमेज आर कॉमनली मल्टीस्पेक्ट्रल आणि ॲस्टर इमेजिंग रेकॉर्ड 7 स्पेक्ट्रल बँड. बघा इथे 7 स्पेक्ट्रम बँड चुकीचा आहे, 7 स्पेक्ट्रल बँड नाही तर 14 स्पेक्ट्रल बँड असतात इथे ॲस्टरमध्ये. तर हे सुद्धा काय मी कोर्समध्ये शिकवताना सांगितलेलं आहे की बँड्स काय असतं, किती बँड्स असतात, मल्टीस्पेक्ट्रलमध्ये किती बँड्स असतात मी तुम्हाला सांगितलं होतं. 4 ते 10 पर्यंतच्या मल्टीस्पेक्ट्रलमध्ये बँड्स असतात. हायपर स्पेक्ट्रल काय असतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यामध्ये 24च्या वर बँड असतात. ॲस्टरमध्ये सांगितलं होतं की 14 बँड असतात लाईक. तर असे क्वेश्चन्स असतात तिथे शिकवताना मी तुम्हाला सांगितलं की बँड्स काय असतात, त्याचा यूज कसा आहे. तर तुम्ही एकदा वेळ असेल तर नक्की कोर्स तुम्ही बघू शकता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर काय ना दोन्ही क्वेश्चन्स काय होते, नायदर म्हणजे एक सुद्धा इथला बरोबर नाही आहे, दोन्ही सुद्धा चुकीचे होते. ठीक आहे, इथून तुमच्या लक्षात येईल. नेक्स्ट बघूया आपण. काय म्हटलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग टू स्टेटमेंट आर करेक्ट. कुठले स्टेटमेंट आर करेक्ट आहेत म्हणते. द फिजिबल वेवलेंथ कव्हर द रेंज फ्रॉम द अप्रॉक्सिमेटली 0.7 to 0.9 मायक्रोमीटर. हा तर पहिल्याबरोबर समजायला पाहिजे होता तुम्ही की 0.4 to 0.7 मायक्रोमीटर असते सर. हा क्वेश्चन तर तुम्ही फार फाडू सांगितला होता, म्हणजे हा सेंटर तर चुकला. फॉर जीपीएस सॅटेलाइट फुल कन्स्टॉलेशन्स रिक्वायर्ड 24 सॅटेलाइट. करेक्ट आहे, जे काही जीपीएस सिस्टम आहे त्याच्यामध्ये 24 सॅटेलाइट्स असतात. सर हा सुद्धा सेंटेन्स बरोबर आहे. तर मग काय याच्यामध्ये फक्त हा सेंटेन्स बरोबर आहे, पहिला सेंटेन्स रॉंग होता. तर ओनली बी तुमचा ऑप्शन येईल. ठीक आहे, असे सोपे क्वेश्चन्स त्यांनी विचारलेले आहेत. फक्त काय ना तुम्हाला थोडीशी रिव्हिजन पाहिजे सब्जेक्टवर. एकदा तुम्ही व्हिडिओ बघून घ्या आणि पीपीटीला रिव्हिजन करा, एकदा तुमचं सगळं कव्हर होऊन जाईल. ठीक आहे, नंतर बघू शकता तुम्ही. नेक्स्ट पेपर आहे आपला 2016चा. राज्यसेवेचे पूर्ण आपल्याकडे रेफरन्स आहे, बाकी रेफरन्स आपल्याकडे अवेलेबल नाही आहे सध्या. आता बघा काय म्हटलेलं आहे, ॲटमॉस्फेरिक स्कॅटरिंग. मी तुम्हाला सांगितलं होतं रिमोट सेन्सिंगमध्ये की जे काही वेव्ज असतात आपले ते स्कॅटर होतात. त्याच्यामध्ये मी तुम्हाला रेली स्कॅटरिंग सांगितलं होतं, माई स्कॅटरिंग सांगितलं होतं आणि एक काय सांगितलं होतं, जॉमेट्रिक स्कॅटरिंग. तर त्याच्यामध्ये काय विचारलं होतं त्यांनी की जे काही ॲटमॉस्फेरिक स्कॅटरिंग होतं सर ते रेडिएशन अफेक्ट कशावर अफेक्ट करतं. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की ते कशावर डिपेंड राहते ते सांगितलं तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला. तर बघा स्पीड ऑफ रेडिएशनवर ते डिपेंड राहतं. इट्स फ्रिक्वेन्सी अँड इंटेन्सिटी. फ्रिक्वेन्सी आली म्हणजे इंटेन्सिटी आली, स्पीड आली म्हणजे ऑल ऑफ द अबव आन्सर तिथलं करेक्ट होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा ॲटमॉस्फिअरमधून ह्या रेस पास होतात तेव्हा ह्या स्कॅटर्ड होतात. मग मी ते रिलेशन सांगितले होते तुम्हाला की पार्टिकल साईज आणि वेवलेंथमधलं रिलेशन. जर सपोज वेवलेंथ ग्रेटर आहे, पार्टिकल साईज लहान आहे तर रेली स्कॅटरिंग तिथे येईल. ठीक आहे, पार्टिकल साईज जर मोठा असेल, वेवलेंथ जर लहान असेल तर मग तिथे कुठल्या टाईपची स्कॅटरिंग येईल, तिथे जॉमेट्रिक स्कॅटरिंग येईल. मी तुम्हाला सांगितलं होतं. तर तिथे सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. ठीक आहे, तर या 3 गोष्टीवर हे डिपेंड राहतं. ठीक आहे, आता बघा काय म्हटलेलं आहे, इन GIS लँड पार्सल आर रिप्रेझेंटेड. बघा कालच्याच लेक्चरमध्ये मी सांगितलं तुम्हाला की GIS मध्ये काय असतं, एखादं लँड पार्सल जर तुम्हाला दाखवायचं आहे तर तुम्ही काय कराल, पॉईंट घ्याल, त्याला लाईनना मार्क कराल, पुन्हा एक पॉईंट, पुन्हा एक लाईन. तर एक काय लाईक असा एरिया तयार झाला. तर हा काय पॉलिगॉननं तुम्हाला शो करावा लागतो. बघा इथे स्क्वेअर आलाय म्हणजे काय ना की एक पॉलिगॉननं तुम्हाला तो एरिया शो करावा लागेल. मी तुम्हाला सांगितलं की GIS मध्ये जो काही GIS डेटा असतो याला आपण वेक्टर डेटा मी तुम्हाला सांगितलं होता की वेक्टर डेटामध्ये लाईन, पॉईंट आणि पॉलिगॉन हे 3 पॅरामीटर असतात. मग याच्यामध्ये जर तुम्हाला लँड शो करायचं असेल तर तुम्हाला काय ना पॉलिगॉनची मदत घ्यावं लागेल. विदाऊट पॉलिगॉन तुम्ही तिथला लँड पार्सल शो करू शकणार नाही. तेच जर राष्ट्र डेटामध्ये तुम्हाला विचारलं असतं तर मग तिथे काय आलं असतं, ग्रिड सेल. ठीक आहे, काय असतं ते मी तुम्हाला सांगितलं आहे कोर्समध्ये. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. बघा द व्हिजिबल वेवलेंथ कव्हर द रेंज फ्रॉम अप्रॉक्सिमेटली. जवळजवळ 4-5 वेळा हा क्वेश्चन आला असेल 2012 ते 20 मध्ये. किती आहे, 0.4 to 0.7. हा क्वेश्चन बिलकुल तुम्ही पाठच करून घ्याल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. इथे काय म्हटलेलं आहे की सध्या कार्यरत असलेला उपग्रह काय. जेव्हा मी याचं लेक्चर घेईल की इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट काय आहेत, IRS काय आहे, रिसोर्स सॅट काय आहे, ओशन सॅट काय आहे, त्याच्यामध्ये मी कव्हर केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काय ना रिसॅट 1. बघा रिसॅट 1 हा सध्या कार्यरत आहे. ओके, हे एक जनरल इन्फॉर्मेशन असते तुम्हाला. ते मी एका आपल्या
फ्री अवेलेबल आहे आपल्या ॲपवर, MPSC टेक्निकलवर रिमोट सेन्सिंगची नोट फ्री अवेलेबल करून दिली आहे सरांनी. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत तुमच्या. ठीक आहे, एकदा तुम्ही MPSC टेक्निकल विदर्भ म्हणून सर्च कराल, प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्याल ॲप, त्याच्यामध्ये ह्या नोट्स ह्या फ्री अवेलेबल आहेत. ठीक आहे, नंतर तुम्हाला नंतरचा क्वेश्चन घेऊया आपण. काय म्हटलेलं आहे आता बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं की जे काही फॉल्स कलर कंपोजिट असतं ते काय असतं, तिथे शिकवताना फार चांगल्या प्रकारे सांगितलं होतं. पण आता इथे सांगतोय की एक टेक्निक मी तिथे सांगितली होती तुम्हाला, जी काही RGB आहे याला बर्गरमध्ये कन्वर्ट करायचं. बर्गर बघा, इथे काहीच करायचं लक्ष नाही, बस एवढी टेक्निक तुम्हाला माहीत पाहिजे की रेड हा ब्ल्यूमध्ये कन्वर्ट होतो, ग्रीन हा रेडमध्ये कन्वर्ट होतो आणि ब्ल्यू हा ग्रीनमध्ये कन्वर्ट होतो. जेव्हा एखादी सिंपल इमेज असते तिला आपण फॉल्स कलर कंपोजिटमध्ये जेव्हा कन्वर्ट करतो तेव्हा जे काही ओरिजिनल कलर असतात आपले RGB ते कन्वर्ट होतात बर्गरमध्ये. म्हणजे सपोज ओरिजिनली एखादी गोष्ट जर रेड असेल जमिनीवर, सपोज तुमच्या वनस्पती आहेत त्या तुम्हाला ग्रीन दिसतात तुमच्या उघड्या डोळ्यांनी, पण जेव्हा तुम्ही हे सॉफ्टवेअरमध्ये ओपन कराल आणि याला फॉल्स कलर कंपोजिटची कमांड द्याल तेव्हा तुम्हाला तो कलर रेडमध्ये दिसेल. तुम्हाला सांगितलं असेल मी, रिमोट सेन्सिंग इमेज जी आहे ती तुम्हाला रेड दिसत होती, मग मी तुम्हाला सांगितलं होतं हा जो रेड एरिया दिसतोय हा आहे व्हेजिटेशनचा. तर तुम्हाला फॉल्स कलर कंपोजिटचा जर कुठलाही क्वेश्चन आला तर काही एक विचार करायचा नाही, फक्त एक टेक्निक लक्षात ठेवायची की सरांनी RGB आज इट इज हा सिक्वेन्स लक्षात राहायला पाहिजे की रेड, ग्रीन आणि ब्ल्यू, त्याच्या खाली बरोबर मग बर्गर नावाची जी काही टेक्निक होती ते खूप महत्त्वाची होती. बस हे एवढी जर तुम्ही लक्षात ठेवली तर हा क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल इथे. ठीक आहे, याला जास्त वेळ देण्याची गरज नाही आहे, बस फक्त एवढं लक्षात ठेवायचं की फॉल्स कलर कंपोजिट काय आहे काय नाही, आपल्याला काही घेणदेण नाही आहे. बस एवढं समजून घ्यायचं फक्त की रेड, ग्रीन, ब्ल्यूला आपण बर्गरमध्ये कन्वर्ट करतो. बस सरांनी एवढं सांगितलं होतं, पेपरमध्ये सुद्धा तसंच करायचं. आता आपण बघणार आहे 2017चा राज्यसेवेचा मुख्यचा पेपर आहे हा. आता बघा काय म्हटलेलं आहे, आता असे काही बाउन्स टाकते आयोग कधी कधी की विच इज यूज टू सेपरेट द थर्मल अँड नॉन थर्मल वेवलेंथ. तर इथं डायक्रोमॅटिक ग्रेटिंग होता. बघा हे काही बाउन्स असतात कधी कधी क्वेश्चन्स की आपल्याला एकदम समजत नाही, तर हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जेव्हा असतात ना, आपण जेव्हा लावतो तेव्हा हे आपल्याला क्वेश्चन्स ॲज इट इज भेटतात. म्हणजे थर्मल आणि नॉन थर्मल वेवलेंथला जर सेपरेट करायचं असेल तर डायक्रोमॅटिक ग्रेटिंगचा आपण यूज करतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. याच्यामध्ये काही लॉजिक नाही, याच्यामध्ये काही नाही, तुम्हाला जर माहीत असेल तर क्वेश्चन सुटेल, अदरवाईज स्किप होऊन जाईल. ठीक आहे, नेक्स्ट होता खालीलपैकी कोणता डेटा राष्ट्र स्वरूपाचा नाही. बघा कालच्याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की वेक्टर डेटा काय असतो, राष्ट्र डेटा काय असतो, एकदम चांगल्या प्रकारे समजून सांगितलं होतं की जे काही ग्रिड सेल असतात त्यांना आपण राष्ट्र डेटा म्हणतो आणि लाईन, पॉईंट, लाईन आणि पॉलिगॉनच्या स्वरूपामध्ये जो काही डेटा असतो त्याला आपण वेक्टर डेटा म्हणतो. आणि मी तुला सांगताना सांगितलं होतं की नेमकं राष्ट्र डेटा कुठल्या स्वरूपामध्ये सेव्ह होतं, वेक्टर डेटा कुठल्या स्वरूपामध्ये सेव्ह होतं. तर तुम्हाला सांगताना सांगितलं होतं की इथे काय विचारलं आहे त्यांनी की कुठला हा राष्ट्र डेटा स्वरूपामध्ये सेव्ह होत नाही. मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपण फाईल सेंड करतो किंवा तुम्ही एखादी PDF कन्वर्ट करता तेव्हा काय होतं, असं .pdf म्हणून लिहून येतं. आलं का लक्षात? तसंच जेव्हा तुम्ही व्हेक्टर डेटा ॲनालिसिस करता याच्यामध्ये तुमच्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअरमध्ये, तेव्हा तो डेटा जेव्हा तुम्ही सेव्ह करता तेव्हा .शेप फाईल असं लिहून येतं. कशासाठी? वेक्टर फाईलसाठी, वेक्टर डेटा जर असेल तर. पण इथं काय विचारलेलं आहे की कुठल्या राष्ट्र डेटा स्वरूपाचा नाही. तर बघा जो काही शेप फाईल आहे हा राष्ट्र स्वरूपाचा नाही, बाकी .gif, .bmp, .tif हे काय आहे, राष्ट्र स्वरूपाचे आहेत. आलं का लक्षात? हे बाकीचे राष्ट्र स्वरूपाचे आहेत आणि हाच फक्त एक वेक्टर स्वरूपाचा होता. ठीक आहे, तुमच्या लक्षात आलं. नेक्स्ट आपण बघूया, आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सेम क्वेश्चन आलेला आहे बघा की विच इज द व्हिजिबल वेवलेंथ रिजन ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम 0.4 to 0.7 मायक्रोमीटर सर. याच्यामध्ये तर काहीच नव्हतं, सिम्पली आपण एवढं सांगू शकतो 0.4 to 0.7 मायक्रोमीटर सर तो असेल. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण. आता पुढचा जो क्वेश्चन आहे आपला बघा, कोणत्या तारखेला कॉर्टोसॅट 2E जो काही लेक्चर मी घेतलेला आहे की त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कन्वर्ट केलेल्या आहेत, ती कॉर्टोसॅट काय आहे, केव्हा लॉन्च झाला. ठीक आहे, तर याच्यामध्ये दिलं होतं की 23 जून 2017. आता बघा हा करंट बेस क्वेश्चन आहे, करंट बेस क्वेश्चन आहे. सो ज्या काही अंतरिक्ष घडामोडी आहेत त्या सुद्धा आपण इथे कव्हर करूया. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुमच्या ह्या गोष्टी सगळ्या कव्हर होऊन जातील सिलेबसमध्ये. तर कॉर्टोसॅट काय, ओशन सॅट काय, त्याचे फायदे काय आहेत, सन सिंक्रोनस काय, कम्युनिकेशन सॅटेलाइट काय असतात, हे आपण नेक्स्टच्या लेक्चरमध्ये घेऊया, म्हणजे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. हाऊ हायड्रोथर्मल अल्टरनेशन ऑफ द लॉक अपियर इन एलियर फोटोग्राफ ड्यू टू द ब्लिचिंग इफेक्ट ऑन द वॉल रॉक अँड डिफरन्स इन द व्हेजिटेशन डेन्सिटी. बघा
एरियल फोटोग्राफीचा एक क्वेश्चन होता. मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या वेळेस आपण एखादा मॅन्युअल दृष्ट्या एखाद्या इमेजला जर ऑब्झर्व करत असू तर आपल्याकडे कुठल्या टेक्निक्स असतात. तर जर इथे म्हटलेलं आहे की एरियल फोटोग्राफीमध्ये जो काही ब्लिचिंग इफेक्ट असते रॉकवरचा, तर तो आपण टोन आणि कलर, फोटोग्राफिक टोन आणि कलरवरून त्याला आपण डिफरन्शिएट करू शकतो. मी तुम्हाला लेक्चर घेताना चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेला आहे की काय कुठले कुठले मॅन्युअल मोड असतात ज्याने आपण इमेज इंटरप्रेट करू शकतो. टोन्स, कलर आहेत, टेक्स्चर आहे, नंतर शेप सांगितला होता, साईज सांगितलं होतं, असोसिएशन सांगितलं होतं. तर हे काय असतं हे हळूहळू तुम्हाला समजेल जेव्हा तुम्ही लेक्चर बघाल एकदा. ठीक आहे. नंतर आपण बघू शकतो पुढे 2018चा पेपर आपण अनालिसिस करूया आता. बघा, शिकवताना मी तुम्हाला सांगितलं होतं की कुठल्या कुठल्या टाईपचे स्कॅटरिंग असतात, कुठल्या कुठल्या टाईपचे स्कॅटरिंग असतात. बघा, धूळ, परागकण आणि पाण्याची वाफ याच्यामुळे कुठल्या टाईपचं स्कॅटरिंग मी तुम्हाला सांगितलं होतं, माय स्कॅटरिंग. तुम्हाला मी आताच सांगितलं की रेली स्कॅटरिंग असते, रेली स्कॅटरिंग असते, माय स्कॅटरिंग असते आणि एक जॉमेट्रिक स्कॅटरिंग असते. याच्यामध्ये मी तुम्हाला 2 रिलेशन सांगितले होते, पार्टिकल साईज आणि वेवलेंथ मधला, आणि याचे एक्झाम्पल दिले होते की रेली स्कॅटरिंग हे अप्पर ॲटमॉस्फिअरमध्ये प्रिडॉमिनंट असतं. मग याचे एक्झाम्पल सांगितले होते, नायट्रोजन मॉलिक्यूल, ऑक्सिजन मॉलिक्यूल. नंतर माय स्कॅटरिंगमध्ये सांगितलं होतं की पार्टिकल साईज आणि वेवलेंथ सारखी असते सर. मग याच्यामध्ये परागकण, वॉटर व्हेपर, डस्ट आणि पोलेन हे याचं एक्झाम्पल होतं. एकदम सोपा क्वेश्चन होता. जर तुम्ही हे पाहिलं असतं तर लगेच तुमच्या लक्षात आलं असतं. ठीक आहे. मी तिथे छानपैकी एक्सप्लेन केलेलं आहे की रेली स्कॅटरिंग काय असतं, माय स्कॅटरिंग काय असतं ते. ठीक आहे. पुढे चलूया आपण. आता बघा काय म्हटलेलं आहे की व्हिच सेगमेंट्स ऑफ द फॉलोइंग इज अ फंक्शनल सेगमेंट ऑफ द जीपीएस. जीपीएसचे कुठले कुठले सेगमेंट्स आहेत. एकदम सोपा क्वेश्चन होता. जीपीएसमध्ये सॅटेलाइट लागतील, रिसिव्हर लागेल, एक कंट्रोल स्टेशन लागेल. मग तेच म्हटलं होतं की स्पेस सेगमेंट म्हणजे सॅटेलाइट, कंट्रोल सेगमेंट तुम्हाला लागेल आणि एक होता युजर सेगमेंट जो काही तुमचा मोबाईल फोन आहे. म्हणजे हे सेगमेंट्स इथं रिक्वायर्ड होते, त्या म्हणजे ऑल ऑफ द अबाव तुमचं इथं आन्सर राहिलं असतं. ठीक आहे जीपीएसमध्ये. नेक्स्ट चलूया आपण. आता बघा, इथे तुम्हाला काय घेणं देणं नाही की लँडसेट वगैरे काय आहे आणि हे डिस्टन्स वगैरे काय आहे. तुम्ही ऑप्शन जर याच्यामध्ये बघितले असते ना, फक्त ऑप्शनवरून तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह केला असता की याच्यामध्ये फक्त जे काही आहे विजिबल स्पेक्ट्रम, ज्याची रेंज फक्त याच्यामध्ये करेक्ट आहे, अदरवाईज सगळे रॉंग आहेत. म्हणजे इझिली हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला असता. बघा किती वेळा हा क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. असा हा सिम्पल क्वेश्चन आहे. सो याला बिलकुल तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमला चांगल्या प्रकारे प्रिपेअर करा आणि मी लेक्चरमध्ये छानपैकी त्याला घेतलेला आहे. आता बघा, GIS मध्ये कोणत्या उपप्रणालीचा समावेश नाही आहे. GIS कन्सिस्ट विच ऑफ द फॉलोइंग सबसिस्टम. काय काय असतं GIS मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हार्डवेअर असतात, सॉफ्टवेअर असतात, नंतर पीपल असतात, डेटा रिक्वायर्ड असतो, प्रोसिजर रिक्वायर्ड असते. ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या मी तुम्हाला. तर बघा काय म्हटलेलं आहे की इनपुट सिस्टम तिथं असायला पाहिजे ॲनालिसिससाठी, कम्प्युटर हार्डवेअर तिथं असायला पाहिजे, बरोबर आहे, आणि आउटपुट सिस्टम कॅन जनरेट द हार्ड कॉपी. मी तुम्हाला सांगितलं होतं की जे काही तुम्ही GIS अनालिसिस केलं आहे त्याची तुम्ही एक प्रिंट सुद्धा काढू शकता, म्हणजे हार्ड कॉपी सुद्धा जनरेट करू शकता. म्हणजे ऑल ऑफ द अबाव जे काही आन्सर होते ते तुमचे करेक्ट होते इथे. ठीक आहे. GIS मध्ये मी चांगलं एक्सप्लेन केलं आहे, एकदम बेस्ट GIS तुम्हाला दिलेला आहे याच्यामध्ये कोर्समध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. आता बघा, हे जेव्हा मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये की नेमका कॉर्टोसॅट कधी लॉन्च झाला, IMS कधी लॉन्च झाला, IRS कधी लॉन्च झाला, RS2 कधी लॉन्च झाला, तर हे मी त्या सिस्टमॅटिक त्याच्यामध्ये घेतलं आहे. सपोज ते सुद्धा तुम्हाला माहीत नसतं तर एक लॉजिक तिथे चाललं असतं की 1 नंतर 2 होईल. बघा, इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट IRS म्हणजे 1 नंतरच 2 लॉन्च होईल ना. मग याच्यातले 2 ऑप्शन तर तसेच निग्लेक्ट होतात. बघा इथे IRS 1C 2C. ठीक आहे. हे ऑप्शन गेलं, हे पण ऑप्शन गेलं. मग 2 पैकी एक असेल सर. तर जेव्हा मी तिथे कोर्स घेतलेला आहे तिथे बरोबर सांगितलं की कॉर्टोसॅट कधी लॉन्च झालेला आहे. ठीक आहे. तर याचा ऑप्शन होतं किती, पहिलंवाला. ठीक आहे. पहिले कॉर्टोसॅट 2B, नंतर IMS 1, IRS 1C आणि IRS 2P हे सॅटेलाइट तिथे लॉन्च झाले होते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. ठीक आहे. रिमेनिंग जे काय आहे आपण हा नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे. भेटूया नंतर आपण. आता आपण बघणार आहोत राज्यसेवा 2019चा पेपरचा अनालिसिस. आतापर्यंत आपण 2018चा अनालिसिस बघितलं होतं. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की काय विचारलं आहे. WGS 84 डेटम आधारावर पृथ्वीवर एखादी अचूक जागा निर्धारित करण्यासाठी किमान किती सॅटेलाइट रिक्वायर्ड असतात, किंवा इन ऑर्डर टू डिटरमाइन द एक्झॅक्ट पोझिशन ऑन द अर्थ बाय WGS 84 डेटम सिस्टम ॲटलिस्ट हाऊ मच सॅटेलाइट इज रिक्वायर्ड. आता बघा, हे WGS 84 सिस्टम काय असतं.
हे एक प्रोजेक्शन सिस्टम असतं. तुम्ही पाहिलं असेल आता की जो काही आपला एक ग्राफ असतो, ॲक्च्युली पृथ्वी आहे आपली अशी ऑब्लेट स्पियर, पण मात्र आपण शो कशी करतो लाईक अशा दोन याच्यामध्ये. तर हे जी प्रोजेक्शन सिस्टम आहे याला WGS84 सिस्टम म्हणतात. तर त्यांनी काय विचारलं होतं, इन ऑर्डर टू डिटरमाइन द एक्झॅक्ट पोझिशन, तर आपल्याला किती सॅटेलाइटची रिक्वायरमेंट असतं, 4 सॅटेलाइटची रिक्वायरमेंट असतं. बघा इथे काही म्हटलेलं नाही त्यांनी की स्टॅटिक आहे की डायनामिक आहे किंवा 2D आहे किंवा 3D आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा 2D म्हणजे लॅटिट्यूड लॉन्जिट्यूडची रिक्वायरमेंट असते तेव्हा 3 सॅटेलाइटची रिक्वायरमेंट असते. जेव्हा लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड आणि अल्टिट्यूड या 3 गोष्टी तुम्हाला रिक्वायर्ड असतात तेव्हा तुम्हाला 4 सॅटेलाइट रिक्वायर्ड असतात. जेव्हा एखादा स्टॅशनरी ऑब्जेक्ट असतो तेव्हा त्याला त्याची पोझिशन फाइंड आउट करण्यासाठी 3 सॅटेलाइटची रिक्वायरमेंट असतं. जेव्हा एखादा मुव्हिंग ऑब्जेक्ट असतो त्याची लोकेशन फाइंड आउट करण्यासाठी 4 सॅटेलाइटची रिक्वायरमेंट असतं. बट सपोज या सगळ्यांमध्ये काहीच जर मेन्शन केलं नसेल, फक्त त्यांनी विचारलं की बा आपल्याला एक्झॅक्ट पोझिशन कशी फाइंड आउट करता येईल, तर तिथे काय आन्सर लिहायचं 4. हे तुम्हाला मी सांगितलं होतं माझ्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया आता पुढे. नेक्स्ट क्वेश्चन्स काय आहे तर बघा इथे काय म्हटलेलं आहे, लीस्ट 4 सेन्सर कॅन टिल्ट अप टू 26 ±26 डिग्री द क्रॉस ट्रॅक डायरेक्शन देअर बाय प्रोव्हाइडिंग द ॲटलिस्ट रिव्हिजिट पिरियड. म्हणजे इथे काय विचारलं आहे त्यांनी की टेम्पोरल रिझोल्युशन किती आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की एक सॅटेलाइट पृथ्वीच्या त्याच पर्टिक्युलर पार्टमध्ये येण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे काय असतो, त्याचा टेम्पोरल रिझोल्युशन असतो. आता बघा इथे काय विचारलं आहे त्यांनी, लीस्ट 4 हा एक प्रकारचा टाईप ऑफ सेन्सर आहे. बघा लीस्ट 1, लीस्ट 2, लीस्ट 3, लीस्ट 4 हे काय झाले टाईप ऑफ सेन्सर्स आहेत. तर याची प्रत्येकाची काय आहे टेम्पोरल रिझोल्युशन हे डिफरंट आहे. आता इथे काय विचारलं त्यांनी लीस्ट 4चा, तर त्याचं टेम्पोरल रिझोल्युशन आहे 5 डेज, म्हणजे 5 दिवसानं तो सेम पोझिशनला काय करतो, रिव्हिजिट करतो. आता तुम्ही म्हणाल सर लीस्ट 3चा किती आहे, लीस्ट 3चा सुद्धा 5 डेज आहे. आणि जे काही रिमेनिंग आहेत लीस्ट 1, लीस्ट 2 याचं मी तुम्हाला PPT सांगितलं आहे माझ्या लेक्चरमध्ये की एक स्पेशल तिथे मी PDFच तुम्हाला दिली होती की याच्यामध्ये प्रत्येक जे काही सेन्सर आहे त्याचा रिव्हिजिट टाइम किती आहे. आणि हा क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहे हे सुद्धा मी तिथे तुम्हाला सांगितलं होतं. सो पुन्हा एकदा तुम्ही तिथे जाऊन रीड कराल, हे क्वेश्चन्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, म्हणजे डिफरंट सेन्सर्स आणि त्यांचे रिव्हिजिट टाइम. ठीक आहे, आणि त्यांचं स्पेशल रिझोल्युशन सुद्धा विचारलेलं आहे पेपरमध्ये. बघा इथं काय म्हटलेलं आहे, इन ट्रायमेट्रोगॉन सिस्टम ऑफ द पॉलिगॉन 2 ऑफ द 3 कॅमेराज आर ऑब्लिकली माउंटेड. बघा जे काही एरियल फोटोग्राफी होती आपली त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की जे काही कॅमेराज असतात ते किती डिग्रींना ऑब्लिक असतात कुठली ट्रायमेट्रोगॉन सिस्टममध्ये, तर याचा आन्सर होता 60 डिग्री. 60 डिग्री मी तुम्हाला लेक्चर घेताना सांगितलं होतं की हे जे कॅमेराज असतात ट्रायमेट्रोगॉन सिस्टममध्ये ते 60 डिग्रीने इन्क्लाइंड असतात. तर एरियल फोटोग्राफीवरून सुद्धा बरेचसे क्वेश्चन्स विचारलेले आहेत, म्हणजे याचा आन्सर काय झाला 60 डिग्री. ठीक आहे, पुढे चलूया आपण, पुढे चलूया. नेक्स्ट क्वेश्चन्स काय आहे आपला, बघा काय म्हटलंय, फॉल्स कलर कंपोजिट वरून पुन्हा एकदा क्वेश्चन आलेला आहे. हेल्दी ब्रॉड लिव्ज, जे काही हेल्दी ब्रॉड लिव्ज राहतात म्हणजे जे काही आपले वनस्पतींचे पानं आहेत त्याला हेल्दी ब्रॉड लिव्ज म्हणतो आपण, विल शो द ग्रीन कलर. हे तुम्हाला माहित आहे. व्हेन ऑब्झर्व अंडर द नॉर्मल कलर फिल्म. ठीक आहे, दे विल शो डॅश कलर इन द इन्फ्रारेड कलर फोटोग्राफी. आता तुम्ही म्हणाल सर हे काय फॉल्स कलर कंपोजिटचं आहे का. डेफिनेटली यांनी कलर चेंज विचारलेला आहे, म्हणजे फॉल्स कलर कंपोजिटवाली आपली टेक्निक लावायची. कुठली सरांनी सांगितली होती RGB, त्याला आपण कशामध्ये कन्वर्ट केलं, बर्गरमध्ये. ठीक आहे, म्हणजे जो काही ग्रीन आहे तो फॉल्स कलर कंपोजिटमध्ये काय होईल, रेड. मग इथे एकच ऑप्शन होता, रेड टू मॅजेंडा. आला का लक्षात. कुठलाही क्वेश्चन येऊ जिथे त्यांनी कलर विचारला तिथे तुमची टेक्निक कुठली असली पाहिजे, ही बर्गरवाली टेक्निक असली पाहिजे. ठीक आहे, तो क्वेश्चन असतो तुमचा फॉल्स कलर कंपोजिटचा. नेक्स्ट क्वेश्चन आपण आता बघूया याच्यामधला. बघा फॉल्स कलर कंपोजिटवरून सुद्धा चांगले क्वेश्चन्स विचारले आहेत आयोगाने. सो तो टॉपिक इम्पॉर्टंट आहे आणि मी तो चांगल्या प्रकारे कव्हर केलेला आहे. आता बघा काय म्हटलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग वेवलेंथ ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम इज कन्सिडर मोस्ट युजफुल फॉर द रिमोट सेन्सिंग स्पेशली फॉर द एरियल फोटोग्राफी. बघा कुठली रेंज रिमोट सेन्सिंगची ही एरियल फोटोग्राफीसाठी सांगितली होती. मी तुम्हाला सांगितलं होतं शिकवताना की 0.4 to 0.7 मायक्रोमीटरची रेंज दिली होती तिथे. अलग लक्षात. ॲक्च्युली त्याची रेंज असतं 0.3 मायक्रोमीटर टू 0.9 मायक्रोमीटर. एरियल फोटोग्राफीसाठी मी तुम्हाला सांगितली होती लेक्चरमध्ये, पण याच्यामध्ये कुठलीच रेंज बसत नाही. नियर बाय जी काय आहे ती फक्त हीच रेंज आहे. म्हणून ॲप्रॉक्सिमेट आन्सर त्याचं काय झालं, हे झालं.
एकदम एक्झॅक्ट नाही म्हणू शकत तुम्ही, एक्झॅक्ट रेंज ही आहे त्याची एरियल फोटोग्राफीची 0.3 मायक्रोमीटर टू 0.9 मायक्रोमीटर. आलं लक्षात. असे सुद्धा आयोग क्वेश्चन विचारतात, कधी कधी तुम्हाला कन्फ्युजन करेल, पण तिथे तुम्हाला लॉजिक लावायचं असतं सिम्पल, की नाही इथे जवळपासची व्हॅल्यू ही आहे तर याचं आन्सर ही असू शकतं. आता बघा राज्यसेवा मुख्य 2020चा आपण पेपर अनालिसिस करणार आहोत. याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, खालीलपैकी कोणता पर्याय वेक्टर डेटा प्रकारचा प्रतिनिधित्व करतो किंवा व्हिच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन रिप्रेझेंट द वेक्टर डेटा टाईप. आता मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा मी हा लेक्चर घेतला होता, डिजिटल एलिव्हेशन मॉडेल झाला किंवा टीन मॉडेल झाला, तेव्हा मी सांगितलं होतं की जे काही डिजिटल एलिव्हेशन मॉडेल राहतं किंवा डिजिटल टेरेन मॉडेल राहतं हा ग्रीड बेस्ड डेटा असतो. ग्रीड बेस म्हणजे हा काय झाला हो सर, रास्टर बेस मॉडेल होता. हा रास्टर बेस मॉडेल आपल्या नोट्समध्ये डायरेक्टच लिहिलेला आहे की हा रास्टर बेस आहे. पण जो काही टीन मॉडेल होता, टीन ट्रँग्युलेटेड इनरेग्युलर नेटवर्क, मी तुम्हाला जे सांगितलं होतं, तर टीन काय सांगितलं होतं मी तुम्हाला की हा वेक्टर बेस्ड डेटा असतो सर. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी मी तुम्हाला तिथे सांगितल्या होत्या. आता ऑप्शनमध्ये बघा की ज्या काही स्कॅन इमेज असतात, मी तुम्हाला सांगितलं होतं ज्या काही स्कॅन इमेज असतात त्या काय करतात, रास्टर फॉर्मॅटमध्ये असतात. त्या म्हणजे असं त्याच्यामध्ये बॉक्स असतात. मी तुम्हाला एक झेरॉक्सचं एक्झाम्पल दिलं होतं जेव्हा आपण हा टॉपिक घेत होतो, तेव्हा मी झेरॉक्सचं एक्झाम्पल दिलं होतं की झेरॉक्स काय करतो, बॉक्सला स्कॅन करतो. म्हणजे हा सुद्धा डेटा कुठल्या टाईपचा झाला, रास्टर टाईपचा झाला. म्हणजे स्कॅन इमेज ह्या वेक्टर टाईपच्या डेटामध्ये येणार नाही. नंतर डिजिटल सॅटेलाइट इमेज, तुम्हाला सांगितलं मी डिजिटल इमेज म्हटल्याबरोबर तुमच्या लक्षात यायला पाहिजे तो काही रास्टर डेटा असेल, म्हणजे हे सुद्धा नसेल. आणि डिजिटल एलिव्हेशन मॉडेल सुद्धा काय रास्टर टाईपचं मॉडेल आहे. सो ग्राउंड सर्वे डेटा हे काय झालं तुमचं वेक्टर डेटा मॉडेल झालं. आलं लक्षात. तुम्हाला लेक्चरमध्ये मी एकदम चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे, तुम्ही यूट्यूबला सुद्धा बघू शकता आणि इथे विदर्भ MPSC टेक्निकल जे काही ॲप आहे त्यावर हे लेक्चर अपलोड केलेले आहेत. नंतरचा क्वेश्चन तुम्ही बघू शकता की काय म्हटलेलं आहे, इन सॅटेलाइट इमेजनरी मोस्ट प्लांट स्पेसीज कॅन रिकॉग्नाइज ऑलमोस्ट एंटायरली बाय देअर मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक. आता हा काय ना जनरल डायरेक्ट क्वेश्चन विचारलेला होता की कुठली अशी स्केलची व्हॅल्यू आहे ज्याच्यामध्ये तुम्ही इन जनरल मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक बघू शकता. तर ती की स्केल काय होती तुमची 1/600. मी तुम्हाला सांगितलं स्केल म्हणजे काय असतं, लेक्चरमध्ये समजून सांगितलं होतं तुम्हाला स्केल म्हणजे काय असतं सर. काय असतं, फोटो डिस्टन्स डिवायडेड बाय ग्राउंड डिस्टन्स. आलं लक्षात. फोटो डिस्टन्स डिवायडेड बाय ग्राउंड डिस्टन्स म्हणजे काय स्केल असतं. आणि मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक जर तुम्हाला फॉर्म करायची असेल एखाद्या गोष्टीची तर काय त्याची 1/600 आपल्याला काय लागेल, स्केल रिक्वायर्ड असेल. आलं लक्षात. हे साधे साधे क्वेश्चन्स असतात पण डायरेक्टली क्वेश्चन्स MPSC मध्ये विचारले जातात. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, हे बघा शिकवताना मी तुम्हाला हा क्वेश्चन सांगितला होता की अर्थ ॲटमॉस्फिअर ॲब्सॉर्ब डॅश वेवलेंथ अँड हेन्स कॅन नॉट यूज फॉर द रिमोट सेन्सिंग. तुम्हाला मी सांगितलं होतं शिकवताना जेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम सांगितला होता तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं तुमच्याकडे वेळ नसेल तर फक्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम तरी तुम्ही प्रिपेअर करा. आणि तेव्हा मी सांगितलं होतं तुम्हाला की अशी कुठली रेंज आहे वेवलेंथची जी रिमोट सेन्सिंगसाठी यूज होत नाही. तुम्ही पाहिलं असेल की एक्सरे जेव्हा पेनिट्रेट होतो तेव्हा ॲब्सॉर्ब केल्या जातात आणि ॲब्सॉर्ब जर हे केल्या जात असेल तर हे रिफ्लेक्ट करणार नाही. सपोज सूर्याकडून काहीतरी एनर्जी आली आणि ते ॲब्सॉर्ब केली गेली, एक्सरे स्वरूपाची एनर्जी असेल, ॲब्सॉर्ब केली तर रिफ्लेक्ट काहीच होणार नाही. मग रिमोट सेन्सिंगकडे कुठलाच रेकॉर्ड राहणार नाही. म्हणजे रिमोट सेन्सिंगसाठी ही एक्सरे जे आहे हे युटिलाइज होऊ शकत नाही. बघा मोस्ट फेमस क्वेश्चन आहे, पुन्हा रिपीट यावर्षी येऊ शकतो तर यावर चांगला फोकस करावा तुम्ही. ठीक आहे. आता बघा स्केल टॉपिक तुम्हाला सांगितलं होतं मी एरियल फोटोग्राफीमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे स्केल. स्केलचे न्यूमेरिकल तुम्हाला विचारतात असं सांगितलं होतं मी तुम्हाला तिथे. आता बघा एक सिंपल एक्झाम्पल विचारलं होतं, किती सिंपल एक्झाम्पल आहे बघा. काय म्हटलं त्यांनी, अ डिस्टन्स मेजर बिटवीन द 2 पॉईंट ऑन द मॅप इज 3 सेंटीमीटर. म्हणजे एक कुठला तरी मॅप असेल त्याच्यावरच्या 2 पॉईंट मधलं डिस्टन्स आहे 3 सेंटीमीटर. आलं का सर लक्षात. द करस्पॉन्डिंग डिस्टन्स ऑन द एरियल फोटोग्राफ इज 12 सेंटीमीटर. म्हणजे जो काही तुमचा एरियल फोटोग्राफ असेल त्याच्यावरचं डिस्टन्स त्यांनी दिलं होतं 12 सेंटीमीटर. म्हणजे हा झाला तुमचा मॅप, हा झाला तुमचा एरियल फोटोग्राफ. ठीक आहे. आता त्यांनी काय म्हटलं, कॅल्क्युलेट द स्केल ऑफ द फोटोग्राफ व्हेन द स्केल ऑफ द मॅप इज 1/50,000. आता इथे लिहूया आपण की स्केल ऑफ मॅप किती आहे हो सर, 1/50,000. आणि स्केल ऑफ फोटोग्राफ मला काढायला लावली त्यांनी. स्केल ऑफ फोटोग्राफ किती आहे ते मला काढायला लावली, अननोन आहे माझा. अक्षय सरांनी 3 रिलेशन सांगितले होते स्केलचे. स्केल इज इक्वल्स टू फोटो डिस्टन्स अपॉन ग्राउंड डिस्टन्स. आणि एक सेकंड रिलेशन अक्षय सरांनी सांगितलं होतं, मी त्याला इरेज करतो. बघा अक्षय सरांनी एक तुम्हाला रिलेशन सांगितलं होतं, कुठलं बघा, मॅप डिस्टन्स डिवायडेड बाय फोटो डिस्टन्स इज इक्वल्स टू मॅप स्केल
डिवायडेड बाय फोटो स्केल, किंवा तुम्ही याला रिव्हर्स पण लिहू शकता. आता बघा इथे तुम्हाला काय विचारलं होतं, फोटो स्केल विचारलं होतं त्यांनी, मग याला तुम्ही रिव्हर्स लिहू शकता. म्हणजे काय ना आपल्याला सॉल्व्ह करायला सोपं जाईल. ठीक आहे, आपण पुन्हा लिहूया त्याला. म्हणजे मी काय लिहितो इथे बघा, फोटो स्केल डिवायडेड बाय मॅप स्केल इज इक्वल्स टू फोटो डिस्टन्स डिवायडेड बाय मॅप डिस्टन्स. आलं लक्षात. म्हणजे तुम्हाला फोटो स्केल काढायची आहे तर तुम्हाला काय करावं लागेल, मॅप स्केलनी इथं काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. इथे मॅप स्केलनी तुम्हाला काय करावं लागेल, फोटो डिस्टन्स डिवायडेड बाय मॅप डिस्टन्स आणि इथं मॅप स्केल. ठीक आहे. आता बघा फोटो डिस्टन्स किती होतो सर, बघा इथे दिला आहे फोटो डिस्टन्स किती होतं 12 सेंटीमीटर आणि मॅप डिस्टन्स किती दिलं होतं 3 सेंटीमीटर आणि फोटो मॅप स्केल किती दिली होती 1/50,000. बघा आता याला भाग द्या 4 सेंटीमीटर. आता काय करा, हा जो 4 आहे म्हणजे तुमचं आन्सर काय झालं ते 4/50,000. पण आपली स्केल जी असते ते 1/समथिंग असते. म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला न्यूमरेटरनं 4 डिवाइड करावं लागेल, डिनॉमिनेटरला सुद्धा 4 डिवाइड करावं लागेल. म्हणजे तुमचं आन्सर काय येईल मग 1 डिवायडेड बाय 12,500. आलं का लक्षात. बघा एकदम सिंपल आहे, पण एक रिलेशन तुम्हाला माहीत असणं गरजेचं होतं तिथे. आलं का लक्षात. बघा 1/1200 हे तुम्हाला इथे आन्सर दिसत आहे. एकदम सिंपल आणि सोपं होतं, फक्त तिथं मॅथमॅटिकल तुमच्या मिस्टेक होऊ शकतात. तर काय रिलेशन होतं आपलं, फोटो डिस्टन्स डिवायडेड बाय मॅप डिस्टन्स इज इक्वल्स टू फोटो स्केल डिवायडेड बाय मॅप स्केल. आणि एक थर्ड रिलेशन काय सांगितलं होतं अक्षय सरांनी, फोकल लेंथ डिवायडेड बाय हाईट ऑफ फ्लाइट इज इक्वल्स टू फोटो डिस्टन्स डिवायडेड बाय मॅप डिस्टन्स. हे सुद्धा एक रिलेशन सांगितलं होतं सरांनी. मग यावर्षी हा क्वेश्चन फ्रेम करू शकतो एमपीएससी. दरवर्षी सेम क्वेश्चन फ्रेम केल्यापेक्षा हा क्वेश्चन फ्रेम करेल यावर्षी मला वाटतं स्केलवरून एक क्वेश्चन तुम्हाला डेफिनेटली राहील. सो लेक्चरमध्ये मी चांगल्या प्रकारे घेतलेला आहे. बघा नेक्स्ट काय आहे, इन ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम द रिसिव्हर कन्सिस्ट ऑफ, तुम्हाला सांगितलं तुम्ही डिफरंट रिसिव्हर कुठले आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक बिलकुल दिसेल की सर अँटिना बरोबर सांगितला तुम्ही, कॅमेरा नसू शकतो, टेलिस्कोप पण नाही आणि इन्फ्रारेड लाईट पण नाही आहे. मग एकुलता एक ऑप्शन होता तो होता अँटिना. बघा एक सुंदर प्रकारे हा आपले पेपर कंप्लीट झालेले आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. आणि जे काही तुम्हाला टॉपिक यातले समजले नसतील तर ते काय आहे ना, मी व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये एकदम 6 घंट्यापेक्षा सुद्धा कमी टाईममध्ये मी काय केलं आहे ते रेकॉर्ड केलेलं आहे. आणि एक्झाम ओरिएंटेड सगळं गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. माझा एमटेक रिमोट सेन्सिंगमध्ये असल्यामुळे ती गोष्ट मी एकदम स्पेसिफिक म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अभ्यास केला प्रॉपरली आणि मग कोर्स फॉर्म केला. हा कोर्स राज्यसेवा, एमपीएससी टेक्निकल, कृषी, ॲग्री सगळ्यांसाठी कामाचा आहे, म्हणजे मदतपूर्ण आहे. तर अशा प्रकारे एक हा कोर्स होता. आणखीन मी ज्यावरची काही क्वेश्चन्स घेणार आहे तुमचे, तर जे एमपीएससी टेक्निकल ॲपवर अवेलेबल असतील तर सगळ्यांनी ते एकदा बघून घ्यावं. धन्यवाद. भेटूया आपण पुन्हा एकदा. थँक्यू.